अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा होत्या, परंतु त्यात चौथी ऍड झाली ती म्हणजे मोबाईल. तर ह्या अशा पोरांपेक्षा पोटाला असली पोरं येण्यापेक्षा आहे ना वांज राहिलेलं कधीही चांगलं. अशा अवलादींचा खरंच काहीही उपयोग नाही. आईबापांनी ही मेन गोष्ट तर ना आईबापावर येते. आईबापांनी जे पाहिजे त्या गोष्टी देत गेले ना की ही पोरं अशी बिघडतात. ह्यांना मोबाईल 18 वर्ष नाही झालं तोपर्यंत आयफोन ह्यांच्यापाशी गाड्या, ह्यांच्यापाशी 3-3, 4-4 हजाराचे शूज, जे म्हणन ते आपण गोष्टी त्यांना देत गेलो ना की त्यांच्या अपेक्षा वाढत जातात. तर ह्या गोष्टी म्हणजे बघा, या गोष्टीला जर मागच आवर घातला असता तर आज ही वेळ कोणावरतीच आली नसती. त्या एकट्यामुळं अख्खी फॅमिली संपली, आई बाप संपले. आणि याच्यातून काय शिकायला भेटतं बघा, की आपण आपल्या पोरांना जी गोष्ट पाहिजे, हा बाबा तो रुसला, रडत बसला, मला हेच पाहिजे तेच पाहिजे, आपण ते देत जातो त्याला. आणि ते देत देत गेलं ना की पोरांना असं वाटतं की हा ही असं हट्ट केला की प्रत्येक गोष्ट भेटते. परंतु या गोष्टी आपल्या पण जीवावरती बेतू शकतात. तर अशा आईबापांना सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांनीच याच्यातून एक गोष्ट शिकावी की पोरांना आहे ना पाहिजे त्या गोष्टी पाहिजे त्या वेळेला कधीच नाही दिल्या पाहिजे. कारण जे देत जाऊ आपण त्याचाच फायदा ही पोरं घेतात. आणि हे बघा केवढं त्या आईने 9 महिने पोटात ठेवलं, लहानाचं मोठं एवढं केलं. त्यांचा एक पण मुलगा अगोदर आजारामध्ये वारला होता असं सांगतायत सगळे लोक. आणि सगळ्या अशा अपेक्षा ह्याच्याकडूनच होत्या, म्हणून हा असा वागत होता, ह्याला जे पाहिजे ते भेटत होतं. परंतु तो 18 वर्षाचा म्हणलं तरी सगळ्या गोष्टी समजतात, आणि परिस्थिती बेताची असल्यावर आपल्याकडून त्या गोष्टी नाहीत भेटत त्यांना, तरी पोरं असं डिसिजन घेतात. तर बघा त्याच्या एका चुकीमुळं त्याचे आईबाप पण आणि तो पण या जगात नाहीये आज. तर जिंदगी ही एक वेळेसच आहे. माणसाला जिंदगी वन्स मोर नाहीये, आयुष्य हे एकदाच आहे. तोपर्यंत ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये खुश राहायला शिकायला पाहिजे माणसांनी. आणि मेन गोष्ट तर या पोरांची बुद्धी अल्लड असती, तर या पोरांना आवर घालायचं आईबापाचंच काम असतं.